विठाला 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 बोला कुंडली कबरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की विठाला 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 7 कोटी घरं राजा रावणाची सोन्याची होती आणि 1 कोटी घरं राजा रावणाची काशी आणि तांब्याची होती. कोटी घरे जेथे काशी आणि तांब्याची आणि शुद्ध कांचनाची, सप्तकोटी सप्तनाम 7 कोटी घरं राजा रावणाची सोन्याची होती. सोन्याची राजा रावणाच्या 7 कोटी घरं सोन्याची होती. पण राजा रावणाच्या एका घराच्या एका चौकटीला, चौकट माहिती ना, दरवाजाला लावतो आपण, राजा रावणाच्या एका घराच्या एका चौकटीला 22.5 क्विंटल सोनं होतं. 22.5 क्विंटल गुणिले 7 कोटी. ऐका 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 33 कोटी देव बंदी खाण्यात. विद्वान सुद्धा होता. 33 कोटी देव बंदी खाण्यात. 2 मिनिटं वारा बंद पडला. पुरुष मंडळी माझ्या समोर जेवढे बसले, आपण जो श्वास घेतोय ना, जी हवा येते ना, ती हवा 2 मिनिटं 5 मिनिटं बंद पडले तर आपण जिवंत राहू का हो? बोला बरं, राहू का? हा श्वास जिवंत राहू शकत नाही. जो वारा बंद झाल्यानंतर आपण जिवंत राहू शकत नाही, तो वारा राजा रावणाची लंका नगरी झाडण्यासाठी 2 टाइम यायचा, सकाळ संध्याकाळ. जगाला प्रकाश देणारा सूर्य राजा रावणाच्या लंका नगरीमध्ये बाबा 2 टाइम दिवे लावण्यासाठी यायचा. बया माणसं नव्हते. उन्हाळ्यामध्ये आम्हाला घाम आला तर घरामध्ये एसी आहे, कूलर आहे, फॅन आहे. पण राजा रावणाला घाम आला तर चंद्र शीतलता देण्यासाठी यायचा, वारा घालण्यासाठी, सडा टाकण्यासाठी. स्वतः पाऊस म्हणजे वरुण राजा यायचा. वरुण राजा, एवढा मोठा दर्जेदार राजा रावण. संपत्ती ही सांगितली तुम्हाला भौतिक. अजून सांगू का? राजा रावणाला 80,000 बायका होत्या, पुरुष मंडळी. 1 लाख पोरं, 1.25 लाख नातू, 33 कोटी देव बंदी खाण्यात. एवढा मोठा राजा रावण असून सुद्धा 7 कोटी घरं ज्याची सोन्याची होती, त्याला सुद्धा त्या ठिकाणी त्याचा संसार पूर्ण झाला नाही. सांगाती कवडी गेली नाही, सांगाती कवडी गेली नाही, संगती कवडी गेली नाही, संगती कवडी. तुका म्हणे ज्याची संप्रदाय वाणी, संगती कवडी गेली गेली नाही, कवडी गेली नाही. तुका म्हणे ज्याची संप्रदाय वाणी, संगती कवडी गेली नाही, संगती कवडी गेली नाही, संगती कवडी गेली नाही. 7 कोटी घरं राजा रावणाची सोन्याची असून त्याचा संसार पूर्ण झाला का बाबा? ऐका, सांगाती कवडी गेली नाही. ज्याची 7 कोटी घरं सोन्याची होती, त्याला सुख मिळालं नाही. आपलं कुठं तोळा 2 तोळे गळ्यात अन बोटात घालून समाधान मिळणार आहे. विठाला 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 विठाला. हा 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 विठ्ठला 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 विठ्ठला. राजा रावणाचा संसार पूर्ण झाला नाही बाबा. राजा रावणाचा, ज्या राजा रावणाचे गुरु भगवान शंकर होते. कोण होते? भगवान शंकर, महादेवजी ज्यांचे गुरु होते, त्यांचा संसार पूर्ण झाला नाही. कारण राजा रावणाच्या संसारामध्ये राजा रावणाच्या काही इच्छा होत्या. महत्वाच्या इच्छा सांगतो. पहिली इच्छा होती राजा रावणाची की मी आकाशापर्यंत पायऱ्या बनवीन, शिडी बनवीन. बनली का? नाही. दुसरी इच्छा होती राजा रावणाची संसारातली, मी हा खारा समुद्र गोड करीन. झाला का? नाही. आणि राजा रावणाच्या संसारातली त्याची तिसरी इच्छा होती, सुवर्ण म्हणजे सोनं, मी सोन्याला सुगंध आणीन. आला का? नाही. एवढा मोठा राजा रावण असून सुद्धा पैसा, श्रीमंती, प्रॉपर्टी, इंद्रजितासारखा मुलगा, कुंभकर्णासारखा भाऊ, विभीषणासारखा वैराग्यवान असणारा भाऊ असताना सुद्धा त्याचा संसार पूर्ण झाला नाही. म्हणून करिता बरोबरी दुरावसे दुरी, भवाची पुरी वाहावसी. विठाला विठाला विठाला. विठ्ठला 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 विठ्ठला. हे घे महाराज, तुम्ही आम्हाला सांगितलं की देवाला विसरल्यानंतर, फक्त संसार केल्यानंतर या भाऊसागरातून वाहून जावं लागतं. कारण
राजा रावण देवाला विसरला होता. श्रीरामचंद्र बाबा शव शत्रुत्व केलं होतं. राजा रावणाचं एकही मंदिर दिसत नाही. त्याला भवसागरातून वाहून जावं लागलं. आम्हाला महाराज तसं करायचं नाही. तुम्ही सांगितलं ना विठ्ठल आलं भजा, आम्ही विठ्ठल आलो भजतो महाराज. आम्हाला या भवसागरातून वाहून जायचं नाही. पण ऐका ना महाराज, आमचा एक प्रश्न आहे तुमच्या समोर महाराज. आमचा एक प्रश्न आहे तुमच्या समोर. आम्ही गरीब आहे. त्या ठिकाणी आमची परिस्थिती गरीब आहे. गरीब असताना जर तुमच्या देवाचं भजन करायचं असतं, तुमच्या देवाला समजा आम्ही गरीब असताना जर पैशाची गरज असेल प्राप्त करून घेण्यासाठी, तर आमच्याजवळ पैसे नाही, आम्ही गरीब आहे. आणि तुमच्या देवाला जर पैशाची गरज असेल तर महाराज म्हणतात माझ्या देवाला प्राप्त करून घेण्यासाठी, त्याचं भजन करण्यासाठी पैशाची गरज नाही. पैसा न लगे रुपया न लगे कवडी दमडी मनवा खेती करो हरी नाम की. मग नेमकं महाराज तुमच्या देवाला काय लागतं हो? तुकाराम महाराज म्हणतात मी पांडुरंगाची आण घेऊन सांगतो, शपथ घेऊन सांगतो की माझ्या देवाला फक्त आणि फक्त जो भक्त माझ्या पांडुरंगाकडे जातो त्या भक्ताच्या अंतकरणातला शुद्ध भाव पाहिजे, प्रेम पाहिजे. हेच महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. काय न लगे एक वा टाळ भावची कारण, काय न लगे एक भावची कारण, काय न लगे एक भावची कारण, काय न लगे एक भावची कारण, काही न लगे एक बोल भावची कारण, हरी बोल. काय न लगे एक भावची कारण, काही न लगे एक भावची कारणी, हरी बोल. काय न लगे एक भावची कारण, तुका माने आन विठोबाचे, तुका माने आन विठोबाचे, तुका माने आन विठोबाचे, करता बरोबर दुरावसे दोरे, करता बरोबर दुरावसे दोरे, तुका मने आन विठोबाचे, तुका माने आन विठोबाचे, तुका माने आन विठोबाचे, करिता बरोबरी दुरावसे दोरे, करिता बरोबरी दुरावसे दोरे. वा, गोड चाल म्हटली महाराजांनी वारकरी. शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतात, नेमकं साधकांनी विचारलं महाराज तुमच्या विठ्ठल आलं भजण्यासाठी, त्याची प्राप्ती करून घेण्यासाठी, तो आपलासा करण्यासाठी, त्याचं नामस्मरण करण्यासाठी काही पैसे धन संपत्ती महाराज म्हणतात नाही. मग काय लागतं? तुकाराम महाराज म्हणतात तुमचा माझ्यावर विश्वास बसावा याच्यासाठी मी पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो. कारण पांडुरंगच आमची आई आहे आणि पांडुरंगच आमचा बाप आहे. त्या पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो की माझ्या देवाला फक्त शुद्ध भाव पाहिजे. ऐका बरं, शुद्ध भाव पाहिजे, काही न लगे एक भावाची कारण. आणि तुका म्हणे आन विठोबाची. देवाला आपल्या पैशाची गरज नाही. तुम्ही आळंदीला जा, पंढरपूरला जा, साधू संताकडे जा, आपल्या ठिकाणी पंढरपूरला पांडुरंगाकडे जा. किती सोनं घातलं त्या ठिकाणी, कसे कपडे घातले देव बघतोय का? नाही. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. शबरी मातेकडे काय होतं? शबरी मातेकडे शुद्ध बोरे होते ना दादा. शबरी मातेच्या प्रेमापोटी उष्टिष्टती फळे खाय भिल्लटीची. शबरी के बेरा सुदामी के चावल, वा वा, रुचि रुचि भोगल गाया,
शबरी के बेरा सुदाम जी के चावल शबरी के बेरा सुदाम जी के चावल रुचि रुचि भोग लगाया चल विदुरा घर जाए उद्धवरी चल विदुरा घर जावे अहो प्रेमापोटी विदुराच्या कण्या खाल्ल्या. विदुरा घरच्या भक्षुनी कन्या विदुरा घरच्या भक्षुनी कन्या परमानंद झाला हो परमानंद झाला मनमोहन टाळ टाळ हा 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 मनमोहन 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 मुरलीवाला नंदाचा अलवेला हो नंदाचा अलवेला. वा वा सुंदर म्हटला. देवाला शुद्ध भाव पाहिजे. भाव होता म्हणून त्यानं विदुराच्या कण्या खाल्ल्या, शबरी मातेची उष्टी बोरं खाल्ले, अजून सुदाम देवाचे पोहे खाल्ले. का? शुद्ध भाव होता म्हणून. काही न लगे एक भावाची कारण तुका म्हणे आन विठोबाची. एक सांगू तुम्हाला, एक सांगू. संसारिक माणसाला पत्नीनं प्रेम करावा असं वाटत असतं तर संसारामध्ये पैसा लागतो. ऐका बरं, संसारिक माणसाला पत्नीनं प्रेम करावा असं वाटत असेल तर संसारामध्ये पैसा लागतो. तुम्हाला जर तुमचा शत्रू जिंकायचा असेल, शत्रू, तर तुमच्या अंतःकरणामध्ये कपट असावं लागतं. ऐकताय ना? कपट असावं लागतं. तुम्हाला समाज जिंकायचा असेल तर तुमच्याकडे काहीतरी कला असावी लागते. ऐकताय ना? पत्नी जिंकायची असेल तर पैसा लागतो, समाज जिंकायचा असेल तर कला लागते, शत्रू जिंकायचा असेल तर कपट लागतं. आणि जगाच्या मालकांना आपल्यावर कृपा करावी असं वाटत असेल, देवानं कृपा करावी असं वाटत असेल तर देवाला भक्ताच्या अंतःकरणातला शुद्ध भाव असावा लागतो. काही न लगे एक भावाची कारण तुका म्हणे आन विठोबाची. करिता बरोबरी दुरावसे दुरी भवाची पुरी वहावसी विठोबा रखो माये. टाळी टाळी माई बाप टाळी. हरी जय विठोबा रखो माये. विठोबा रखो माये. हरी विठोबा रखो माये. टाळ 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 हा पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम सद्गुरु जोग महाराज की भगवान बाबा की विठ्ठल विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई ठोबा 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 चाल 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 ठोबा 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 ठोबा. वा वा वा. काही न लगे एक भावाची कारण तुका म्हणे आन विठोबाची. करिता भरोवरी दुरावसी दुरी भवाची पुरी वहावसी. महाराज म्हणतात शेवटच्या चरणामध्ये देवाला शुद्ध भाव लागतो. काय लागतो? टाळकरी मंडळी काय लागतो? तसं आपण शेतकरी आहात. शेतीला त्या ठिकाणी माल निघाल्यानंतर मार्केटला गेल्यानंतर आपल्या शेतीला आपल्याला काय मिळावा लागतो? भाव असेल. बरोबर आहे की नाही? भाव असावा लागतो. भावे विन देव न कळे संदेह, गुरु विन अनुभव कैसा कळे. भाव असावा लागतो. लक्षात नाही का? भाव नसेल तर कोणतीही गोष्ट प्राप्त होत नाही. सांगू तुम्हाला, हे मृदंगाचार्य महाराज आहे, यांच्या गुरुकडनं हे ज्ञान त्या ठिकाणी प्रदान केलं.
तसा देवाला भाव असावा लागतो, गुरुला श्रद्धा असावी लागते आणि संतावर विश्वास असावा लागतो. ऐका बरं, संताला विश्वास, देवाला शुद्ध भाव आणि गुरुवर श्रद्धा. श्रद्धावा लभते ज्ञानम. श्रद्धावान माणसालाच गीता सांगते ज्ञान प्राप्त होते. संतांची कृपा आपल्यावर व्हावी असं वाटत असेल गायनाचार्य, मृदंगाचार्य आदी करून सगळ्या वारकऱ्यांना, तर संतावर आपला विश्वास असावा लागतो. संताची ये पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा. महाराज म्हणतात श्रद्धा भाव असेल तरच त्या ठिकाणी सज्जनांनो भगवान परमात्मा साधू संत मंडळी आपल्यावर कृपा करते. तो भाव त्या ठिकाणी सज्जनांनो सगळ्या संतांनी ठेवला, म्हणून त्यांच्यावर भगवान परमात्म्यांनी काय केली, कृपा केली. कारण संत भेटीसाठी जीवनामध्ये तळमळ असावी लागते. महाराज तुकोबरायाची किती तळमळ होती, महाराज किती तळमळ होती. त्या ठिकाणी कै मी उद्धार पावेन, कै कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान, चित्त माझे पुसावेसी हेची वाटे. जे जे भेटे तयासी तुकाराम महाराज म्हणतात मी सगळ्यांना पुसायचो, विचारायचो देव कृपा करील मज, काय लाज राखेल सांगा हो भगवान परमात्मा कधी भेट देईल. अंतकरणातला शुद्ध भाव होता, म्हणून बोराड्यावर भामचंद्रावर नवे नवे स्वतः तुकोबरायला नेण्यासाठीच भगवान परमात्मा आले. का शुद्ध भाव होता, काही न लगे एक भावाची कारण. तुका म्हणे आन विठोबाची, करिता बरोबरी दुरावसे दुरी, भवाची पुरी वहावसी. विठला 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 विठला. अभंगाचा सरळ सरळ अर्थ तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. आज काय भाग्य आहे महाराज तुमचं आमचं, की या सुंदर महाराष्ट्रामध्ये तुमचा माझा जन्म झाला आणि सुखा समाधानानं आपण जीवन जगतोय. नंतर आजच्या दिवसाचा विचार केला तर सज्जनांनो आजचा दिवस उजळण्यासाठी आपल्या पूर्वजांनी कितीतरी बलिदान दिले. ऐकता ना तुम्ही, बलिदान दिले, कितीतरी लोकांचं बलिदान गेलं या राष्ट्रासाठी, या देशासाठी. आणि खरं तर खरोखर आम्ही भाग्यवान आहे की पवित्र देशामध्ये तुमचा माझा जन्म झाला. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. सांगू, भारत माता म्हटलं जातं, भारत माता म्हटलं जातं का नाही, भारत माता. का आपल्या भारताला आई म्हणून संबोधल्या जातं. भारत माता, आपल्या भारत मातेला आईची संज्ञा दिलेली आहे महाराज. आणि त्या भारतासारख्या पवित्र देशामध्ये तुमचा आमचा जन्म झाला. झाला की नाही? ऐका, भारतासारख्या देशामध्ये जन्म झाला, त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये झाला. आणि महाराष्ट्रामध्ये होऊन असा फायदा आहे, ज्ञानोबराय तुकोबरायच्या नंतर, साधू संतांच्या शूरवीराच्या नंतर तुमचा माझा जन्म झाला. म्हणून त्यांचं त्या ठिकाणी सज्जन इतिहास तुम्हा आम्हाला वाचायला भेटतो. विठाला 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 किती लोकांनी बलिदान दिलंय महाराज, किती लोकांनी बलिदान दिले. सगळ्यांना सांगू तुम्हाला एक वाक्य सांगू. भगतसिंग राजगुरू लक्ष देऊन ऐका, यांचं चरित्र बघा. आणि आपल्या तरुण मुलांना सुद्धा मी सांगल सज्जनानो या माध्यमातून, महाराष्ट्रातील भारतातील तरुण मुलांना सुद्धा सांगल, अरे त्या ठिकाणी सज्जनानो या देशासाठी आपलं सुद्धा रक्त सळसळलं पाहिजे कधीतरी. काय वय होतं का हो भगतसिंगाला जाण्याचं, काय वय होतं का हो त्या ठिकाणी राजगुरूला जाण्याचं. खरं सांगू तरुण मंडळी, एक विनंती करेल मी या ठिकाणी माध्यमातून, सगळ्या तरुण मंडळींनी कधीतरी देव देश धर्माची सेवा केली पाहिजे. काय तारुण्य खर्च केलं दादा तुमच्या माझ्या पूर्वजांनी, काय तारुण्य खर्च केलं. लक्ष नाही का, एक वाक्य बोलू का, देशाची सेवा करावी असं वाटत असेल तर तरुणपणामध्ये केली पाहिजे. आणि समाजाची सेवा करावी असं वाटत असेल तर तरुणपणामध्ये केली. एक वाक्य बोलू का, खरं तर तरुणांचं तारुण्य या महाराष्ट्रामध्ये राहून त्यागाने शोभतं आणि त्याग सुद्धा तरुणपणामध्ये शोभतो. म्हातारपणामध्ये त्याग शोभत नाही. म्हातारपणामध्ये घरातले लोक आपल्याला किंमत देत नाही, तर देवानं आणि देशानं केव्हा जवळ घ्यावं दादा. म्हणून देवाची भक्ती करावी असं वाटत असेल तर तरुणपणामध्ये करा. देशाची सेवा करावी असं वाटत असेल तर तरुणपणामध्ये करा. मी सांगल तुम्हाला, इतिहास भजन करा. विठाला 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 एक प्रामुख्यानं एक उदाहरण सांगन मी तुम्हाला भगतसिंगाचं. लक्ष देऊन ऐकताय ना तुम्ही, लक्ष देऊन ऐका. जालियनवाला बाग या ठिकाणी हत्याकांड घडला होता माझ्या दादांनो. ऐकताय ना तुम्ही, जालियनवाला बाग या ठिकाणी हत्याकांड घडला होता बाबा. हजारो हिंदू तुमचे आमचे मारल्या गेले होते. लक्ष देऊन ऐका, हजारो हिंदू तुमचे आमचे मारल्या गेले होते. आणि त्या ठिकाणी हत्याकांड घडला.
त्या ठिकाणी भगतसिंगाच्या कानावर बातमी पडली. त्यावेळेस भगतसिंगाचं वय फक्त आणि फक्त 9 वर्षाचं होतं. किती वर्षाचं होतं? 9 वर्षाचं होतं. 1931ची घटना आहे, लक्ष नाही का? 9 वर्षाचे असताना भगतसिंगजी त्या ठिकाणी जातात, तर हजारो नागरिक तुमचे आमचे मारले गेले होते. भगतसिंग त्या ठिकाणी जातात आणि 9 वर्षाचे असताना भगतसिंगजी त्या मातीमध्ये बसतात. एवढे लोक तुमच्या माझे मारले होते, रक्तानं लालबुंद माती झाली होती, रक्तानं लालबुंद. एवढे त्या ठिकाणी सज्जनांनो आपले त्या ठिकाणी माणसं मारले होते. 9 वर्षाचे असताना भगतसिंग तीच माती त्या ठिकाणी हाताला घेतात बाबा, आणि तीच माती खाली टाकत नाही तर कपाळाला लावतात. आणि 9 वर्षाचे असताना भगतसिंग तीच माती कपाळाला लावून शपथ घेतात की मा, एक ना एक दिवस त्या ठिकाणी या इंग्रजांचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही मा. 9 वर्षाचे असताना भगतसिंग शपथ घेतात आणि शपथ घेऊन घरी जातात. एकुलता एक मुलगा आहे ना आई वडिलाला, देखणा रूपाचा आहे, सुंदर आहे भगतसिंग दिसायला. 9 वर्षाचे असताना कुरळे के धनुष्यवाणासारख्या भोया, त्या ठिकाणी सूर्यासारखं तेज. आणि 9 वर्षाचे असताना शपथ घेऊन भगतसिंग घरी जातात. गेल्यानंतर काही कालावधी लोटल्या जातो. काही कालावधी लोटल्यानंतर भगतसिंग आता मोठे होतात. मोठे झाल्यानंतर आईला कळतं माझं बाल तरुण वयामध्ये आलंय, आता याचा विवाह केला पाहिजे, मला सून आली पाहिजे, आमची सेवा झाली पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी सज्जनांनो भगतसिंगाची आई भगतसिंगाला आवाज देते, भगत ए राजा इकडे, राजा इकडे. का मैया? काय आई? काय नाही रे राजा, आज तुझा विवाह ठरणार आहे, तुला बघण्यासाठी पाहुणे येणार आहे, बघण्यासाठी पाहुणे येणार आहे. हा, ही 5 रुपयाची 10 रुपयाची नोट भगतसिंगची आई त्यांच्या हातामध्ये देते. राजा, समोर वाण्याचं दुकान आहे, म्हणजे किराणा दुकान आहे, त्या दुकानामध्ये जा आणि त्या ठिकाणी आपल्याला पाहुण्या मंडळीला चहा वगैरे पाजण्यासाठी साखर गुळ वगैरे घेऊन ये. भगतसिंग 5-10 रुपयाची नोट हातामध्ये घेतात. ऐका, काय शूरवीरांचं कर्तव्य आहे, काय बलिदान दिलं तुमच्या माझ्या पूर्वजांनी, तारुण्य खर्च केले या देशासाठी. एरवीच हा एवढा मोठा देश त्या ठिकाणी उभा राहिला नाही दादा. लक्ष्मी देव ऐका, तुम्ही आम्ही भाग्यवान आहे, सोन्याचे दिवस आहे, आपल्याला काहीच करण्याची गरज ठेवली नाही पूर्वजांनी. आणि त्या ठिकाणी भगतसिंगाची आई त्या ठिकाणी भगतसिंगाच्या हातामध्ये नोट देते, 10 भगत. आणि त्या ठिकाणी दुकानातून साखर घेऊन बघण्यासाठी पाहुणे येणार आहे. भगतसिंग ती नोट घेतात, दुकानावर जात नाही, दुकानाच्या बाहेर उभे राहतात. भगतसिंग त्या नोटाकडे बघतात आणि हंबरडा फोडून भगतसिंग रडतात, डोळ्यामधून पाणी येतं. भगतसिंग विचार करतात, आज जर मी या 5-10 रुपयाचा गुळ साखर घेतली, घरी गेलो साखर घेऊन, पाहुण्याला चहा पाजली, पाहुणे मला पसंत करतील, माझा विवाह होईल, माझं लग्न होईल. आणि लग्न झाल्यानंतर मला आयुष्यभर संसाराची म्हणजे बाईची सेवा करावं लागल. भगतसिंग त्या नोटेकडे बघतात आणि 9 वर्षाची भगतसिंगाने घेतलेली शपथ भगतसिंगाला आठवते. त्या ठिकाणी माझा जन्म बाईची नाही तर या भारत मातेची, माझ्या आईची सेवा करण्यासाठी आहे. त्याच 5-10 रुपयाचा भगतसिंग बॉम्ब घेतात, इंग्रजावर नेऊन टाकतात. क्रांती घडवल्या जाते. लक्षात नाही का? आणि क्रांती घडल्यानंतर त्या ठिकाणी काही इंग्रज भगतसिंगाला पकडतात. ऐकताय ना तुम्ही? भगतसिंगाला पकडतात, आपला बदला घेतला जातो. भगतसिंगाला पकडल्यानंतर त्या ठिकाणी सज्जनांनो लाहोर सारख्या जेलमध्ये भगतसिंगाला ठेवण्यात येतं. भगतसिंगाला ठेवल्यानंतर ही बातमी घरी आई वडिलाला कळते. काय वाटलं असेल बाबा आई वडिलाला, उद्या ज्या मुलाचं लग्न करायचंय, पाहुणे मंडळी घरामध्ये पाण्यासाठी आलेली आहे, साखर आणण्यासाठी 10-20 रुपये दिले, 5 रुपये दिले, त्या भगतनं क्रांती घडवली, त्या ठिकाणी आपला बदला घेतल्या. ही बातमी कळल्यानंतर आई वडिलाला त्या ठिकाणी अश्रू फुटतात, त्या ठिकाणी दुःख होतं. आणि आई वडील भगतसिंगाला भेटण्यासाठी लाहोर सारख्या जेलमध्ये जातात. भगतसिंग त्या कटगरखान्यामध्ये आहे, हाफ चड्डी आहे, हाफ त्या ठिकाणी टोपी आहे, शर्ट आहे. आणि भगतसिंगाची आई भगतसिंगाला बघते आणि लांबून आवाज देते, भगत ए राजा, काय केलं रे राजा, तू हे काय केलं? कशासाठी 5-10 रुपयाची नोट मी तुझ्या हातामध्ये गेली होती? मैया, भगतसिंग म्हणतात, मैया ओ मैया, रडू नको मा रडू नको माय, तू एका शूरवीराची आई आहे मा रडू नको रडणं तुझ्या जीवनामध्ये तुला शोभा देत नाही मा. अरे राजा, काय रडू नको म्हणण्याचा अधिकार आहे तुला? भगत, खरं सांगू भगत, आता माझ्या जीवनामध्ये मला रडल्याशिवाय पर्याय नाही. का रडते तू? अरे भगत, बघ बाहेर या इंग्रजांनी काय बोर्ड लावलंय, अजून थोड्याच दिवसामध्ये यांनी तुला फाशीची शिक्षा सुनावलेली आहे रे भगत. ज्या माझ्या मुलाचं प्रेत माझ्या हातामध्ये काही दिवसानंतर येणार, त्या मुलाला मला तुला बोलून घेऊ दे रे भगत. माझ्या जीवनामध्ये रडल्याशिवाय काय नाही भगत, तुला मला रडू नको म्हणण्याचा अधिकार नाही राजा. आपल्या मायबापाचं आपल्या मुलावर किती प्रेम असतं हे कधी कुणाची आई कुणाचा बाप झाल्याशिवाय कळत नाही भगत. अजून तुझा विवाह झाला नाही भगत. अरे भगत, फार प्रेम केलं रे राजा मी तुझ्यावर. त्या ठिकाणी माझ्या पदरानं तुला मी हवा घातली, लहानचं मोठं केलं,
हाडाचे काळं केले, रक्ताचं पाणी केलं, लहानचं मोठं केलं. मा रडू नको मा, भगतसिंग म्हणतात, मा विरो की मा कबीर रोती नाहीये मा. तू जर रडत असेल ना मा, हा माझ्या भारत मातेच्या प्रत्येक आईचा अपमान असेल मा. रडू नको मा, रडू नको मा. भगतसिंग आईची समजूत घालतात. आणि समजूत घालत असताना त्या ठिकाणी भगतसिंगाला आता माहिती होतं मला फाशी होणार आहे. ऐकता ना तुम्ही, माहिती होतं मला फाशी होणार आहे. भगतसिंग व्यायाम करतात जेलमध्ये. काय करतात टाळकरी मंडळी? व्यायाम करतात. आपल्याला जर कळालं आपल्याला फाशी होणार आहे तर आपण काय करू? रडू, बरोबर आहे की नाही? म्हणून खाऊन पिऊन घ्या. भगतसिंग व्यायाम करतात. एक जेलर येतो, का रे भगत, अरे वेडा आहे का, अजून थोड्या दिवसांमध्ये तुला फाशी होणार आहे आणि तू व्यायाम करतो कशासाठी? भगतसिंग म्हणतात त्या जेलरला, जेलर तुमच्या घरामध्ये देवपूजा होते का? हो होते ना. मग देवपूजा जर तुमच्या घरामध्ये होत असेल तर तुम्ही देवाला सुकलेलं फुलं अर्पण करता का टवटवीत फुलं अर्पण करता? ते जेलर म्हणतो माझी आई आणि मी सुद्धा देवपूजेला टवटवीत फुल त्या ठिकाणी समर्पित करतो, सुकलेलं फुल देवाला चालत नाही. मग भगतसिंग म्हणतात साध्या भावनेने जर देवाला आपण सुकलेलं फुल अर्पण केलं तर देव स्वीकारत नाही, देवाला ताजं फुल लागतंय. त्या ठिकाणी देवाला जर ताजं फुल लागत असेल तर मी व्यायाम याच्यासाठीच करतोय, माझं शरीर बलाढ्य याच्यासाठी करतोय. माझं हे शरीर सुद्धा देवपूजेसाठी म्हणजे माझ्या भारत मातेसाठी जाणार आहे. माझ्या भारत मातेनं माझा स्वीकार केला पाहिजे याच्यासाठी मी व्यायाम करतोय. वयाच्या 23व्या वर्षी भगतसिंगाला या देशासाठी सज्जनांनो इंग्रजांनी फाशी दिली. हे वय जाण्याचं नाही, लक्ष नाही का? तरुण पण तुमच्या माझ्या पूर्वजांनी या देशासाठी घालवलंय, लक्ष नाही का? वयाच्या 22व्या 23व्या वर्षी भगतसिंगाला त्या ठिकाणी जिवंत फाशी दिली. म्हणून हा देश उभा आहे. कितीतरी बलिदान, कितीतरी लोकांचं बलिदान या देशासाठी गेलेलं आहे. विठाला 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 म्हणून मी सांगतो आपल्याला बलिदान द्यायची गरज नाही माझ्या दादांनो. फक्त आणि फक्त आपण एकच गोष्ट करायची, जे स्वराज्य असेल, जे राष्ट्र असेल, तो देश त्या ठिकाणी आपल्या पूर्वजांनी टिकून ठेवलाय. त्या देशाला आपल्या सुद्धा काय कशाची गरज आहे? आधाराची गरज आहे. प्रत्येकानं आपल्याला वाटतंय बघा समाज सुधारला पाहिजे, लोक सुधारले पाहिजे, देश सुधारला पाहिजे, पण खरं सांगू आपल्यापासून सुरुवात केल्यानंतर सुधरल. आपल्याला वाटतं शेजारचा सुधारला पाहिजे, अरे तू तुझा विचार कर ना. आपल्याला वाटतं दुसरा निर्व्यसनी राहायला पाहिजे, अरे तू तुझ्यापासून सुरुवात कर ना. लक्ष नाही का? म्हणून तरुण पण कशाने शोभत असेल तर त्यागाने शोभतं. तो त्याग तुमच्या माझ्या पूर्वजांनी अहोरात्र कष्ट करून केला. भारत माता की जय, भारत माता की जय. प्रत्येकाच्या मुखामध्ये हा त्या ठिकाणी सज्जना जयघोष आहे. पण मला वाटतं आजच्या दिवसापुरता नसून आपल्या शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत या देशावर प्रेम केलं पाहिजे. ते पूर्वजांनी केलं म्हणून आजचा दिवस आपण साजरा करतो. विठाला 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 म्हणून जाता जाता एक गोष्ट सांगाल, देशावर त्या ठिकाणी धर्मावर प्रेम करा, देशावर प्रेम करा. आणि एक गोष्ट जाता साधा सांगतो माझ्या दादांनो, तरुण मंडळीला विशेष करून सांगल, जीवनामध्ये निर्व्यसनी राहा. व्यसनानं जेवढ्या लोकांचे संसार बर्बाद झाले तेवढे संसार कशानं बर्बाद झाले नाही. खरं सांगू माझ्या दादांनो, आपल्या घरामध्ये पैसा नसेल तर नसू द्या, घालासाठी चांगले कपडे नसेल तर नसू द्या, पण माणसानं व्यसन कधी केलं पाहिजे नाही. सगळ्यात जास्त दुःख घरच्या लोकांना कोणतं असेल तर माझा मुलगा, माझा पती त्या ठिकाणी व्यसन करतो, याचं फार मोठं दुःख आहे. व्यसन करायचं असेल ना तर भगवंताच्या नामस्मरणाचं करा. ब्रह्मरस घेई काढा तेने पिढा वाढेल. बघा नाही टाळकरी मंडळी, बघा बरं आमचे मृदंगाचार्य महाराज, बघा बरं काय वय आहे, किती गोड मृदंग वाजवतात. असाच मृदंग वाजवताना त्यांच्या आई वडिलांना जर त्यांच्याकडे बघितलं किती आनंद होईल हो, त्यांना किती आनंद होईल हे गायन करणाऱ्या मंडळीकडे बघून. हा त्या ठिकाणी व्यसन करायचं तर भगवंताच्या नामस्मरणाचं करा. ते व्यसन काय करता? अरे ते व्यसन सकाळी केल्यानंतर संध्याकाळी उतरून जातं. पैशाची हानी होते, शरीराची हानी होते, शेजारी पाजारी लोक आपल्याला नाव ठेवतात. ते व्यसन करू नका. सांगू तुम्हाला, भगवंताच्या नामस्मरणाचं व्यसन करा. ते व्यसन त्या ठिकाणी सज्जनानो साधू संतांनी केलं, त्यांचे मंदिरं झाले. म्हणून व्यसन करू नका. दोन गोष्टींना आपला राष्ट्र, आपला देश मागे आलाय बघा. दोन गोष्टीनं, एक व्यसन आणि दुसरी फॅशन. किती फॅशन झाली दादा, किती व्यसन झालं. भाऊ 2-2, 3-3 वर्षाच्या लेकरांच्या हातामध्ये मोबाईल आहे. पूर्वीच्या काळामध्ये ऐका पूर्वीच्या काळामध्ये लेकरू जर रडायला लागलं, बाबा लेकरू लहान मुलं, आम्ही रडायला लागलो तर आपली आजी आपल्याला तुळशी वृंदानाजवळ घेऊन बसायची.
बरोबर आहे की नाही? हरिपाठ घ्यायची, 4-5 नातवंड आपण बसायचो, जुन्या कथा सांगायची, राजा राणीच्या गोष्टी सांगायची, बरोबर आहे की नाही? कवी सांगायची, ज्ञानोबराय तुकोबरायच्या गोष्टी सांगायची. जुनी आजी आपल्या नातांना हे शिक्षण देत होती. पण आज जर एखादा मुलगा रडायला लागला तर आजीच्या सुद्धा हातात मोबाईल आहे आणि नाताच्या सुद्धा हातात मोबाईल आहे. कुठं चाललोय दादा आपण? कुठं चाललाय आपला देश? म्हणून सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगल मी, व्यसनापासून दूर राहा. आणि जेवढे काही मायबाप माझ्यासमोर बसलेले ना, जेवढे काही मायबाप, एकच विनंती करल मायबाप मी तुम्हाला, आपण आपल्या मुलासाठी पैसा, श्रीमंती, गाडी, बंगला, फ्लॅट, जमीन घेतल्यापेक्षा, प्रॉपर्टी घेतल्यापेक्षा ज्यांच्यासाठी हे घ्यायचंय ना त्यांच्यावर चांगले संस्कार टाका. विठाला 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 म्हणून मी बसलेल्या मायबापाला सांगल, माझ्या दादांनो, आमचं जीवन बघा, या महाराज मंडळीचं जीवन बघा, आणि त्या ठिकाणी सज्जनो गावामध्ये व्यसन करणाऱ्या मुलांचं जीवन बघा. आमच्या मायबापांना आमच्यासाठी प्रॉपर्टी कमवली नाही, पैसा कमवला नाही, संपत्ती कमवली नाही, फ्लॅट, गाडी, बंगला काहीच घेतलं नाही. फक्त गरिबीमधून कष्ट करून आमच्यावर फक्त संस्कार टाकले. काय टाकले? संस्कार टाकले. आम्ही महाराष्ट्रभर कथा कीर्तन ज्ञानोबराय तुकोबरायच्या नावाचा उदो उदो करतो. म्हणून आणि एक वाक्य बोलतोय, आपण ज्या मुलांना जन्माला घातलाय ना त्यांच्यावर तुमचा विश्वास नाही म्हणून त्यांच्यासाठी तुम्ही जास्ती कमाई करून ठेवता. तुमचा जर त्यांच्यावर विश्वास असेल तर त्यांच्यासाठी कमाई केल्यापेक्षा त्यांच्यावर फक्त संस्कार टाका. आणि कमाई करण्याची त्या ठिकाणी गरज नाही, संस्कार जर टाकले तर ते आपोआप त्यांचंही जीवन त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे जगवल आणि तुमचंही म्हातारपण सुखानं जाईल. विठाला 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 म्हणून कलियुगामध्ये संस्कार फार महत्त्वाचे झाले दादा. एवढे संस्कार महत्त्वाचे झाले. आपण समाजामध्ये फिरत असताना, कथा कीर्तन गावागावामध्ये खेड्यापाड्यानं जात असताना, बाबा एखाद्या घरामध्ये जर गेलो ना, घरामध्ये म्हातारी माय टेकत टेकत, काठी टेकत टेकत येते आणि त्या माय माऊलीचं वय 60-65 वर्षाचं असतं. आमचं वय 20-25-30 वर्षाचं असताना 60-70 वर्षाची माय माऊली आमच्या पायावर डोकं ठेवते. आम्हाला आमची लाज वाटते. त्या माय माऊलीला म्हणावं लागतं, माय का रडते ग तू? काय झालं ग? महाराज सांगू तुम्हाला, बाबा सांगू तुम्हाला, 4 मुलं आहे मला, 4 मुलं. 60 एकर जमीन त्यांच्यासाठी कमवून ठेवली बाबा, 60 एकर. पण 4 मुलं असताना, 60-70 एकर जमीन असताना, फ्लॅट गाडी असताना, त्या ठिकाणी 4 मुलांपैकी एकही मुलगा मला सांभाळत नाही. एकही मुलगा मला सांभाळत नाही. माय त्याचं कारण काय बरं? बाबा चुकलं माझं. लहानपणी जर मी त्यांच्यावर संस्कार टाकले असते तर हे दिवस माझ्यावर आले नसते. बाबा त्या ठिकाणी कुठंतरी वृद्धाश्रमामध्ये मला जाण्याची इच्छा आहे. खरं सांगू दादा, अशी अवस्था जर आपली होऊ नये असं वाटत असेल तर संस्कार फार महत्त्वाचे झाले. संस्कार, सगळ्या गोष्टी तुम्हाला पैशानं विकत घेता येईल पण संस्कार घेता येणार नाही. म्हणून आपल्या मुलावर चांगले संस्कार टाकले पाहिजे. व्यसन, फॅशन या गोष्टी पाहून वंचित राहिलं पाहिजे. ज्यांनी देहाचं बलिदान करून धर्म उभा केला, संस्कृती जोपासन केली, रात्र कष्ट करून ज्ञानोबराय तुकोबरायांनी भगवी पताका शिवरायांनी तुमच्या माझ्या खांद्यावर दिली. ती पताका घेऊन त्या ठिकाणी सज्जनांनो, या हिंदू धर्माचं, राष्ट्राचं रक्षण करणं आपलं काम आहे. आणि आपण जर व्यसनी झालो तर कसं रक्षण करू दादा आपण? म्हणून एकमेकांच्या दुःखामध्ये सहभागी व्हा, चांगला माणूस म्हणून जीवन जगा. बस हाच खरा परमार्थ आहे, हीच खरी देशाची सेवा आहे. परमार्थ म्हणजे काय? लोकांचा असा भ्रम झालाय. परमार्थ म्हणजे काय, देशाची सेवा म्हणजे काय? खरं सांगू का एका वाक्यात परमार्थाचा अर्थ? खरं सांगू का? माळा घाला नका घालू, आषाढी कार्तिकी वारी करा नका करू, ते आपापल्या त्या ठिकाणी सोयीनुसार आहे. पण खरा परमार्थ सांगू, आपण जन्माला आल्यापासून मरेपर्यंत आपल्यापासून कधीच कुणाचं मन म्हणजे अंतकरण न दुखवणं, याच्यापेक्षा मोठा परमार्थ कोणताच नाही महाराज. कोणताच परमार्थ नाही. जर आपण माळी घालून वारी करून जर एखाद्याचं मन दुखवत असेल तर काय फायदा आहे बाबा परमार्थ करून? 2-3 तास सकाळी पूजा करायची, भस्म लावायचं, गंध लावायचा आणि दिवसभर शेतामध्ये जाऊन शेतकऱ्याची बांध कोरायचे, काय फायदा आहे? लक्ष नाही का? म्हणून दुसऱ्याला त्रास न देता जीवन जगणं हाच खरा परमार्थ आहे. आणि तो परमार्थ करण्यासाठी भगवान परमात्म्यानं या राष्ट्रामध्ये तुम्हा आम्हाला जन्माला घातलंय, साधू संतांच्या पवित्र कुशीमध्ये जन्माला घातलंय. तो जन्म तुम्हा आम्हाला भेटला, हे देवाचे उपकार आहे. तर हा जन्म तुम्हा आम्हाला भेटण्यासाठी फार सायास करावे लागते. महाराज म्हणतात, किती सायास करावे लागते? आंधळ्याच्या हाती कावळा सापडावा, हा देह तसा तुम्हा आम्हाला सापडला. पावला हा देह कागाट्यारी न्याय, न घडो ते उपाय घडो आले, न घडो ते उपाय घडो
कागा ट्याळी न्याय, कागा नाम त्या ठिकाणी कावळा, आंधळ्याच्या हातामध्ये कावळा सापडावा तसा देह तुम्हा आम्हाला मिळाला, पण कळाला नाही. ज्यांना कळाला ते भगतसिंग झाले, देशाची सेवा केली, राजगुरू झाले, ज्ञानोबराय तुकोबराय झाले, शिवराय झाले. लक्षात नाही का, त्यांना मिळाला सुद्धा आणि कळाला म्हणून त्यांचे मंदिर झाले, स्मारक उभे राहिले. तसं तुम्हा आम्हाला सुद्धा मिळून फायदा नाही, मिळून कळाला पाहिजे. कोहम कतमिदम जातम, मी कुठून आलोय, काय करायचं, मला कुठं जायचंय, दुरोनो आलो मेगा, दुःख झाले दारुण. लक्षात नाही का, काय कशासाठी आलोय आपण. काही काही लोकांचं जीवनच अवघड आहे हो महाराज, जीवनच कळत नाही हो काही लोकांना. कशासाठी हा देह दिला दादा, फक्त संसाराचं ओझं वाढण्यासाठी, संसाराचं ओझ्या वाढण्यासाठी, संसार करण्यासाठी. अरे संसार तर कुत्र मांजरे करतात, बरोबर आहे की नाही, संसार तर कुत्रे मांजरे करतात, ते स्वतःचा संसार थाटतात. आपलं देशाचं देणं आहे, धर्माचं देणं आहे, संस्कृतीचं देणं आहे, समाजाचं देणं आहे, आपल्या गावचं देणं आहे, जन्मभूमीचं देणं आहे. ज्यांनी ज्यांनी आपल्यावर उपकार केले त्यांच्या उपकारामधून उतराई होण्यासाठी हा जन्म आहे दादा. म्हणून हा जन्म महाराज म्हणतात त्या ठिकाणी वायाला घालू नका, हा एकदाच आहे. कारणे लावा, दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी व्हा. अहो आपण तर माणूस म्हणून जन्माला आलो, मातीतला आणि अन्नातला फरक आपल्याला कळतोय, चांगलं आणि वाईट आपल्याला कळतंय, सुख आणि दुःख आपल्याला कळतंय दादा, कळतं की नाही. अरे माणूस असन जर माणसासाठी आपण धावून जात नाही, काय माणूस आहे. आत्ता आम्ही प्रवास करत असताना फार मोठा ॲक्सिडेंट घडला दादा, ॲक्सिडेंट घडला, पती पत्नी लहान मुलगा खाली पडले, जवळून लोक जात होते हो, जवळून, पण त्यांना उचलण्यासाठी कोणी तयार नव्हतं दादा, उचलण्यासाठी कोणी तयार नव्हतं. काय जीव तुटतो आपला एकमेकांसाठी, नाही तुटत दादा. आपण स्वार्थी झालोय. आपल्या पूर्वजांनी जर असं केलं असतं तर हा देश उभा राहिला नसता. माणूस म्हणून जन्माला आलोय. एक दृष्टांत सांगतो आणि सेवा समर्पित करतो. पशु पक्ष्यांना कळतं रे एकमेकांच्या दुःखामध्ये सामील व्हावं, आपण तर माणूस म्हणून जन्माला आलो. भजन करा सांगतो, विठाला 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 विठाला. कधीतरी दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी व्हा, माणूस म्हणून जन्माला आलो. एखाद्याचं दुःख वाटून घ्या. एका ठिकाणी माझी रामनवमी हनुमान जयंतीला कथा चालू होती. ऐका बरं, पशु पक्ष्यांना कळतंय, तुम्ही टाळ्या वाजवाल असा सुंदर दृष्टांत आहे. एवढा दृष्टांत घरी घेऊन जा, माझा प्रवास त्या ठिकाणी सुखरूप होईल. लक्ष देऊन ऐका, मी सांगतोय काय तुम्हाला. रामनवमी हनुमान जयंतीचा पिरियड होता, चैत्र महिना होता, आणि चैत्र महिन्यामध्ये ज्या गावामध्ये कथा चालू होती त्या गावाच्या शेजारी एक वाडी वस्तीवर लोक राहत होते. छोटंसं गाव होतं आणि त्या गावामध्ये त्या ठिकाणी सज्जन उन्हाळ्याच्या टायमामध्ये चैत्र महिन्यामध्ये बाबा दुपारचे 12 वाजले आणि 12 वाजल्यानंतर सगळी मंडळी घरामध्ये आराम करत आहे, ऊन आहे ना, आराम करत आहे. आणि तेवढ्यामध्ये न जाणो त्या गावाला आग लागली. ऐकताय ना तुम्ही, आग लागली. पशुपक्ष्यांना कळतं एकमेकांच्या दुःखामध्ये सामील झालं पाहिजे. आग लागली आणि आग लागल्यानंतर त्या ठिकाणी सज्जनांनो सगळे लोक त्या ठिकाणी ती आग विझवण्यासाठी प्रयत्न करत आहे. धावा वाचवा, धावा वाचवा. विहिरीनं त्या ठिकाणी बादलीनं पाणी टाकतात, मोटारी लावल्या, पंप लावले, बकेटीनं पाणी टाकणं चालू आहे, तरी सुद्धा आग विझल्या जात नाही. काय करावं, काय करावं. पण त्याच गावामध्ये मारुतीरायाच्या मंदिरासमोर एक पिंपळाचं झाड होतं आणि त्या पिंपळाच्या झाडावर काही पशुपक्षी राहत होते. त्या पशुपक्ष्यांनी विचार केला. त्या पशुपक्ष्यांनी विचार करत असताना त्या पक्षामध्ये एक चिऊताई होती. त्या चिऊताईने विचार केला, ज्या गावामध्ये मी अनेक वर्षापासून राहते, या झाडावर खोपा करून राहते, त्याच प्रत्येकाच्या घरासमोर जायचे, अन्न टिपायचे, माझं पोट भरायचे. ज्यांनी आत्तापर्यंत माझा सांभाळ केला त्या गावाला आग लागली, सगळे लोक आग विझवण्याचा प्रयत्न करत आहे, मग मी शांत बसू कशी. ती चिऊताई काय करायची, उडत उडत जायची, एखाद्या सरोवरावर, एखाद्या ज्या ठिकाणी पाणी आहे त्या ठिकाणी जायची, आपल्या चोचीमध्ये पाणी घ्यायची आणि त्या आगीमध्ये आणून टाकायची. ऐकताय ना तुम्ही, चोचीमध्ये पाणी घ्यायची, आगीमध्ये आणून टाकायची, उडत उडत जायची, चोचीमध्ये पाणी घ्यायची, आगीमध्ये आणून टाकायची. पण गावाच्या बाहेर काही 150 शहाणे लोक होते, ते आग विझवण्याचा प्रयत्न तर करतच नव्हते, पण जे आग विझायला जात होते त्यांना अडवत होते. जाऊ द्या ना म्हणे, जळू द्या ना गाव. आणि त्या ठिकाणी एक वेळेस चिऊताई जात असताना या शहाण्या लोकांनी त्या चिऊताईला विचारलं, का ग चिऊताई, ए चिमणे, अगं मोटारी लावल्या, पंप लावले, बकेटीनं पाणी टाकल्या, अग्निशमन दलाच्या गाड्या आल्या, तरी सुद्धा त्या ठिकाणी आग विझवल्या जात नाही, आणि तुझ्या चोचीतल्या पाण्यानं चिऊताई कधी आग विझणार आहे. ऐका बरं, लक्ष देऊन ऐका, कधी आग विझणार आहे. त्या ठिकाणी त्या चिऊताईनं दिलेलं उत्तर घरी घेऊन जा. चिऊताई म्हणते, राजा, अरे मी तर पशुपक्षी, मला बोलता येत नाही, पण तू माणूस असून सुद्धा त्यांच्या दुःखामध्ये सहभागी होत नाही, मी माझं काम करते, करू दे ना. बघा चिऊताई, तुझ्या चोचीतल्या पाण्यानं आग विझू शकत नाही,
त्या चिऊताईने दिलेलं उत्तर ऐका. चिऊताई म्हणते, ए राजा, ए माणसा, माणूस म्हणून जन्माला आलाय, तुला सांगू मी का आगीमध्ये पाणी टाकते? आग विझाव याच्यासाठी मी आगीमध्ये पाणी टाकतच नाही. काय म्हणते चिऊताई? अरे राजा, या तुझ्या गावाला आज लागलेली आग हा इतिहास उद्याचा इतिहास ठरणार आहे. आज लागलेली आग उद्याचा इतिहास ठरणार आहे. आणि त्या इतिहासामध्ये 2 लोकांचे नावं लिहिले जाणार आहे. एक आग लावणाराचं नाव आणि एक आग विझावणाराचं नाव. मी याच्यासाठी पाणी टाकते, माझं नाव मला आग लावणाऱ्याच्या यादीमध्ये घालायचं नाही, तर आग विझावणाऱ्याच्या यादीमध्ये घालायचंय. हा, लक्ष देऊन ऐका. आग विझावणाऱ्याच्या यादीमध्ये नाव घालायचंय म्हणून मी पाणी टाकते. बसलेली मंडळी ऐका रे, ऐका. पवित्र महाराष्ट्रामध्ये आपला जन्म झालाय. कुणाचं वय 30 आहे, कुणाचं 45 आहे, कुणाचं 50 आहे, कुणाचं 70 आहे, कुणाचं त्या ठिकाणी 65, 70, 80 आहे. आतापर्यंत गेलेलं वय आग लावणाऱ्याच्या यादीमध्ये गेलंय का आग विझावणाऱ्याच्या यादीमध्ये हे पाहू नका. पण आता राहिलेलं आयुष्य आपल्याला कोण्या यादीमध्ये घालायचंय हे तुमचं तुम्ही ठरवा. विठाला 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 आणि म्हणून दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी सज्जनांनो हा जन्म आहे. भरत खंडे नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. त्या ठिकाणी सकळ संतांनी जे ग्रंथ निर्माण केले ते ग्रंथ वाचणं हेच त्या ठिकाणी जन्माला आल्याचं काय सार्थक आहे. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, हा विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. हा बोलिले कुरे वेळे वाकुळे होतरी करा क्षमा पराध महाराज तुझे नाही उच्चारेला अधिकार व्यापुला. करा क्षमा पराध महाराज तुझे तुका मने ज्ञानेश्वरा राखा पाया पेटी. करा क्षमा पराध महाराज तुझे ज्ञानदेव तुकाराम, देव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, देव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम तुकाराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम, बोलो रे भाई सब संतन की जय.